घ्यायचं का? चालेल, स्टार्ट. सर्वांना नमस्कार. हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. महाराष्ट्रातील सर्व संत, समाजसुधारक, क्रांतिकारक, देशाचं रक्षण करणारे माझे सर्व शूरवीर जवानांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आणि ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत त्या माझ्या शेतकरी राजाला देखील विनम्र अभिवादन. या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी मी अभिवादन करतो. तसेच महाराष्ट्र राज्याचे लोककल्याणकारी उपमुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थानं विकास पुरुष आणि महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, तसेच आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांनाही या ठिकाणी मी वंदन करतो. मित्रांनो, आपण आहोत विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरामध्ये आणि पुणे शहरामध्ये सारसबागेच्या समोर शिवसेना भवन या भवनामध्ये मी आहे. आणि सुंदर असं या ठिकाणी शिवसेनेचं अत्याधुनिक असं एसी कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये मी बसलेलो आहे आणि या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आज पुणे शहर प्रमुख आदरणीय माझ्या शेजारी बसलेले आहेत, ते म्हणजे आदरणीय अजय सपकाळ साहेब. नमस्कार साहेब. तसेच या ठिकाणी आपले दुसरे या सेलचे पदाधिकारी आहेत जे आपल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक आहेत, आदरणीय सिद्धार्थ कुलकर्णी साहेब आहेत, त्यांनाही या ठिकाणी मी नमस्कार करतो. तसेच आदरणीय निलेश राजगे साहेब आहेत जे आपल्या पुणे शहर उपशहर प्रमुख आहेत, जे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे. तसेच माझे शेजारी बसलेत सन्माननीय सय्यद इसराळ साहेब जे उपशहर प्रमुख आहेत आपल्या वैद्यकीय सेलचे. आणि खऱ्या अर्थानं माझ्या मागच्या बाजूला आहेत पॅथॉलॉजीचे अध्यक्ष आदरणीय निलेश आल्लाट सर माझ्या मागे बसलेले आहेत आणि ज्यांना नुकतंच कोल्हापूर जिल्ह्याचं शिवकामगार सेनेचं जिल्हाध्यक्षपद आज या ठिकाणी बहाल केलेलं आहे. ते आदरणीय पृथ्वीराज सुखदेव चव्हाण हे देखील माझ्या समोर बसलेले आहेत. आणि खरोखर मित्रांनो, या ठिकाणी मला तुम्हाला सांगायला थोडासा खेद वाटतोय की आज पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे. लाखो लोक इथे येतात आणि उपचाराअभावी अनेक लोकांना प्राण त्यांचा गमवावा लागतो. आणि होऊ नये यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष काय करतंय ते आपण या शिवसेना म्हणजे शहर प्रमुख आदरणीय अजय सपकाळ साहेब यांच्याच मुखातून जाणून घेऊयात. सपकाळ साहेब नमस्कार. नमस्ते. तर काय सांगाल तुम्ही आपल्या म्हणजे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तुम्ही किती वर्ष काम करताय आणि कार्याचं तुमचं काम कसं चालू आहे याबद्दल महाराष्ट्रातील जनता तुम्हाला ऐकत आहे तर त्यांना तुम्ही सांगितलं तर बरं होईल. प्रथमतः तुमच्या YouTube चॅनलचं खूप खूप मी आभार व्यक्त करतो, ज्यांनी आमची दखल घेऊन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची आत जनजागृती करायला तुम्ही खूप खूप आम्हाला मदत करत आहेत. आणि हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुण्यात नाही तर महाराष्ट्रभर कसा जाईल तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ऍक्च्युली गेलेला आहे सर. पण आपण घराघरात रानामाळात कान्याकोपऱ्यात वस्तीमध्ये आपल्याला जायचं आहे. आपण वैद्यकीय मदत कक्षात ज्या आपण कामं करतो ते तुम्हाला सहजरित्या मी समजून सांगणार आहे. प्रथमतः मी तुमचं खूप आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांतदादा फाउंडेशन कल्याणचे खासदार साहेब, महाराष्ट्राचे लाडके श्रीकांत दादा शिंदे आणि आपल्या महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेशजी चिवटे सर, महाराष्ट्र राज्य प्रमुख राम हरी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली 2017 मध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची जी स्थापना झाली त्या स्थापनाच्या आधारे आज सर आपण जे महाराष्ट्रातले 36 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी जिल्हा प्रमुख आपण नेमणूक केलेली, शहर प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, गाव पातळीत आरोग्य सेवक नेमलेले आहेत. अशी त्या अनुषंगाने आपण शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा कार्यभार व्यवस्थित करत आहे. आणि जास्तीत जास्त रुग्णांना गव्हर्नमेंटच्या जेवढ्या फॅसिलिटी आहेत, स्कीम आहेत तेवढं देण्याचा आपण प्रयत्न करत आहे. आणि ह्या माध्यमातून आणखी काही मदत लागत असेल तर आपण तीही करायला तयार असतो. आमच्या पुणे शहराची टीम सज्ज आहे. कोरोना काळात पण आपण भरपूर काम केलंय आणि यापुढे पण करत जाऊ. बरोबर. येस सर. त्यांनी सांगितलं की त्यांची संपूर्ण टीम आज काम करते. कोरोना काळात सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तर मला एक तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कुठल्या कुठल्या आजारांना म्हणजे शासन निधी देतं ते आमच्या म्हणजे सर्व महाराष्ट्राला कळलं तर बरं होईल. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि मुख्यमंत्री निधी वैद्यकीय निधी हा किडनी ट्रान्सफर, लिव्हर ट्रान्सफर, कॅन्सर,
सेमी आयसीयूची बच्चू असतील त्यांना, परत तुमचा ऍक्सिडेंट असेल ऍक्सिडेंटला देतो, आणखी तुमचे असे भरपूर दिवंगत आजार आहेत की त्यांना आपण 19 ते 22 आजार आहेत, त्यांना आपण तो मदत करतो. लिस्ट तुम्हाला मी सपोर्ट करतो. आणि पण एक तुम्हाला विनंती करेन नागरिकांना की असा कुठला आजार नाहीये की तिथं सरकार मदत करणार नाही. पण कुणी मदत करू वा ना करू, पण शिवसेनेचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना मदत करतील. आता पुलगावचा तुम्ही हल्ला बघितला तर आम्ही शिवसेनेच्या वतीने साहेबांनी 2 कोटी रुपयाची विमान आम्ही तिकडे पाठवून दिली नागरिकांना घ्यायला. एवढे संवेदनशील उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभल्यात. ह्याचा नक्कीच येणाऱ्या काळात चांगला फायदा होईल. नक्कीच त्यांनी सांगितलं की कुठल्या कुठल्या आजारांना, तर त्यांनी सांगितलं जे काही आजार आहेत ते म्हणले तुम्हाला लिस्ट पण मी देतो. पण त्यांनी महत्वाचा मुद्दा असा सांगितलाय की लोककल्याणकारी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे म्हणजे सर्वांसाठी मदत करतात. आता जो पहलगामचा जो हल्ला झाला त्यासाठी सुद्धा 2 कोटी रुपये खर्चून त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचे खर्च करून त्या ठिकाणी नागरिकांना त्यांनी अतिशय सुरक्षितपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणलेलं आहे. तर मला असा एक दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं की 2017 पासून हे सेल कार्यरत आहे. आतापर्यंत तुमच्या माध्यमातून किती लोकांना तुम्ही बरं केलं किंवा मदत केली? तसं बघायला गेलं तर 2022 ला माझी शिवसेना शहर प्रमुखपदी नेमणूक झाली. 2022 पासून तर आताच्या काळापर्यंत ऍज इट इज पर्यंत म्हणजे आजचा दिवस पकडला तर साधारणतः मला 3-3.5 वर्ष या कालावधीत निघून गेलेत. मी रोज सर आरोग्य दरबार भरवतो. रोज भरवतो. नित्यनेमाने मी 3 ते 4 तास मी पक्षाला वेळ देतो. वैद्यकीय मदत कक्षाची संघटना कशी वाढेल त्यासाठी मी कार्यरत करतो. आणि महत्वाच्या मध्ये या पुणे शहर हे हॉस्पिटलचं हब आहे. हब असल्यामुळं महाराष्ट्राच्या बाहेरचे आपल्या जवळचे राज्य कर्नाटक असेल, पलीकडे गुजरात असेल, इकडे गेलो तर गोवा असेल, जवळ असल्यामुळे हॉस्पिटलला माणसांचा प्रभाव रोज चालू आहे. बरोबर. आणि त्या प्रवाहात आम्हाला असं समजलं की पुण्यात जे पेशंट येतात पुण्याच्या बाहेरचे असतात, जिल्ह्याचे असतात, राज्याचे असतात, राज्याच्या बाहेरचे पण असतात, पण त्यांच्याकडे ज्या योजनेची पूर्तता नाही होत त्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेब, मंगेशजी चिवटे सर, रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रोज आरोग्य दरबार भरवायला सुरुवात केली. सुरुवात कशी केली आम्ही विनंती अर्ज घेतो. विनंती अर्ज का घेतो? विनंतीमध्ये तुम्हाला अर्जामध्ये माहिती पडतं की ऍक्च्युली राज्यातले पेशंट असतात की त्यांना काही जणांना मराठी बोलता येत नाही, बरोबर, काही जणांना इंग्लिश लिहिता येत नाही. तुम्ही तुमच्या भाषेत अर्ज द्या. अर्ज घेतो. अर्ज घेऊन आम्ही वाचतो, त्यांची परिस्थिती जाणून घेतो. बिलाची सर आम्ही 50 लाख रुपये बिलात सवलत मिळवून दिलेली एका पेशंटला. पेशंटची ऍक्च्युअल कंडिशन बघतो. जसं साहेबांनी आम्हाला सांगितलंय ईश्वरीय रुग्णसेवा ही ईश्वर सेवा, त्या अनुषंगानेच आम्ही काम करतोय. आणि आपला वैद्यकीय मदत कक्षातला एकही पदाधिकारी खालच्या दर्जाला नाही, निस्वार्थपणे काम करतो. डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, बिल्डर आहेत, अशी उच्च शिक्षित सगळी मुळे, पण कामाची आवड साहेबांचं मार्गदर्शन, त्यामुळेच आम्ही हे काम करतो. हॉस्पिटलला जाऊन ग्राउंड लेवलला बघतो पेशंटचं काय झालेलं आहे, त्याला कुठल्या योजनेमध्ये बसवता येईल. जर पुण्यातला पेशंट असेल तर त्याला शहरी गरीब योजना देता येईल आपल्याला, बरोबर. जर पुण्याच्या बाहेरचा असेल तर त्याला महात्मा फुले देता येईल, बरोबर, आभा कार्ड देता येईल. परत तुमचा राजीव गांधी योजना आहे, निराधार महिला योजना आहे, अशा वेगवेगळ्या योजनेमध्ये हॉस्पिटल प्रशासनाशी बोलणं करून, अधिकाऱ्यांशी संवाद करून आमचा पदाधिकारी त्यांना त्या योजनेत बसवायला मदत करतो. आणि रडणारा पेशंट सर तुम्ही बोलले मगाशी, रडणारा पेशंट सर एकही पेशंट आतापर्यंत आमच्याकडनं खाली हात गेला नाही सर. 9,751 अर्ज आज आहे. तुम्हाला अर्जाची पूर्तता दाखवतो. 9,751 अर्ज आहे, बरोबर. 9,751 अर्ज आहे. त्या अर्जाचाही आज न्याय दिलाय आम्ही, बरोबर. आणि या पद्धतीनेच शिवसेना ही काम करते आणि ती करत राहणार. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी होतो शिवसेना भवन सारस बागेत समोर, या ठिकाणी कार्यालय आणि या ठिकाणी वेगवेगळे शिवसेनेचे सेल आज काम करत आहेत. माझ्या शेजारी शिवकामगार सेनेचं सुद्धा मुख्य कार्यालय आहे. तिथे सुद्धा सुधीर कुरुमकर साहेब हे महाराष्ट्रातील कामगारांसाठी एक अतिशय चांगलं काम
ते करत आहेत. आपण होतो आदरणीय अजय सपकाळ यांच्या कार्यालयामध्ये, जे शिवसेनेचे वैद्यकीय मदत कक्षाचे शहर प्रमुख आहेत, कुलकर्णी साहेब आहेत, तसेच सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आहेत. आदरणीय डॉक्टर अल्लाट सर आहेत. सर्वच जणांनी या मुलाखतीमध्ये उपस्थित राहिलात आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझी विनंती आहे की जर आपल्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये जर कोणी आजारी असेल तर तुम्ही आमच्या आदरणीय म्हणजे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आहे पुणे शहरामध्ये, त्यांना आपण अवश्य संपर्क साधा. यासाठी आम्ही त्यांचा नंबर तुम्हाला मी सांगणार आहे. सर, आपला नंबर काय, कुठल्या नंबरला संपर्क केला पाहिजे? माझा मोबाईल नंबर आहे 8329795401. बघा, परत एकदा ऐका नंबर. नाव आहे अजय सपकाळ, अध्यक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे शहर. त्यांचा मोबाईल नंबर आहे 8329795401. परत एकदा ऐका, 8329795401. या नंबरला आपण अवश्य संपर्क करा आणि प्रत्येकाचं आयुष्य चांगलं व्हावं, प्रत्येकाला निरोगी दीर्घायुष्य राहावं आणि उद्याचा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडो, अशी या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार, माझं नाव संदीप प्रभाडे. या युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बॉन्डिंग होणं महत्त्वाचं आहे. छान झालं. आपले